नमस्कार मित्रांनो, मी राजेश बागल। मागच्या एपिसोडमध्ये आपण या पुस्तकामधला पहिला सेक्शन कव्हर केला होता, बेसिक्स ऑफ फायनान्स। आज याच पुस्तकातला दुसरा सेक्शन ज्याच्यामध्ये 3 चॅप्टर्स आहेत, त्याचं नाव आहे मॅनेजिंग युअर फायनान्सेस। ओके, हा आपण अभ्यास करणार आहोत आणि याच्याबद्दल आज बोलणार आहोत। या सेक्शनमध्ये टोटल 3 चॅप्टर्स आहेत। त्या तिन्ही चॅप्टरचे म्हणून मी एक एकत्रित ॲनालिसिस केलेला आहे मी, आणि हा एक माइंड मॅप तयार केलेला आहे। ओके, आपण डिटेलमध्ये जाऊ या माइंड मॅपविषयी, पण सुरुवात करण्या अगोदर मला एकच सांगायचं आहे की हे जे काही मी सांगतोय हे कंपनीला रिलेटेड आहे, कंपनीशी रिलेटेड आहे, पण ट्राय टू को रिलेट इट विथ युअर पर्सनल फायनान्स। कारण हे जे कॉन्सेप्ट्स आहेत हे खूप मिळते जुळते आहेत। तुम्हाला हे कंपनीचं फायनान्सेस समजलं तर तुम्हाला पर्सनल फायनान्सवर ते सगळे प्रिन्सिपल अप्लाय करता येतील। सुरुवात करण्या अगोदर काही टर्म्स आपण लक्षात घेऊयात। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की असेट्स आणि लायबिलिटी। असेट्स म्हणजे तुमचे जे काही तुमचं वस्तू आहेत विच जनरेट्स इन्कम, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅक्टरी, दिस इज युअर असेट। तुमचं मशिनरी इज युअर असेट, ज्याच्यापासून इन्कम जनरेट होतं, इन सिम्पल वर्ड्स। लायबिलिटीज म्हणजे तुमच्यावरची कर्ज, डेट्स। सो हे क्लिअर असू द्यात, कारण हे टर्म्स वारंवार येतील। त्यानंतर आपल्या आजच्या बोलण्यामध्ये कॅपिटल हा विषय नेहमी येईल। कॅपिटल म्हणजे तुमचं भाग भांडवल, जे तुम्हाला तुमचा बिझनेस ऑपरेट करायला लागतं। कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे बेसिकली जे काही कॅपिटल तुम्ही घेता, भांडवल घेता लोकांकडनं किंवा बँकेकडनं, त्याची काय कॉस्ट आहे। फॉर एक्झाम्पल रेट ऑफ इंटरेस्ट किंवा ओनर्स किंवा फाउंडरचं जे काही असेल एक्सपेक्टेशन, त्याचं पर्सेंटेज। ओके, त्यानंतर NPA, PA हे 2 टर्म्स येतील। नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे बेसिकली द असेट्स विच आर जनरेटिंग इन्कम, जसं मी अगोदर बोललो। त्याच्यामध्ये तुमचं प्लांट आलं, मशिनरी आलं, कम्प्युटर्स आले, तुमचे बाकी काही रिसोर्सेस आलेत ज्याच्यापासून इन्कम जनरेट होतं। नॉन परफॉर्मिंग म्हणजे या असेटसोबतच तुम्हाला आणखीनही असं असेट लागते की जे डायरेक्टली इन्कम जनरेट नाही करत, बट विच इज इसेन्शियल फॉर जनरेटिंग अ इन्कम। फॉर एक्झाम्पल फर्निचर आहे, कॉम्प्युटर नेटवर्क आहे, कॉम्प्युटर हार्डवेअर आहे, कार आहेत, तुमचं लॉजिस्टिक्स अरेंजमेंट्स आहेत, वगैरे वगैरे। अकाउंटिंग आहे फॉर एक्झाम्पल, विच इज नॉट डायरेक्टली कॉन्ट्रीब्युटिंग टू द इन्कम। ओनर्स फंड बेसिकली ओनरमध्ये 3 कॅटेगरीज येतात। प्रमोटर ऑफ अ कंपनी किंवा फाउंडर, इन्व्हेस्टर, त्याच्यामध्ये मग तुमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स येऊ शकतात, म्युच्युअल फंड फॉर एक्झाम्पल, जे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात। त्यानंतर तुमच्या माझ्यासारखे एक रिटेल इन्व्हेस्टर्स असतात, दे आर कॉल्ड द ओनर्स ऑफ द कंपनी और शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी। ओके, दुसरं आहे तुमचं जी आणखीन एक टर्म येणार आहे ती आहे करंट असेट्स। करंट असेट्स म्हणजे जे करंट तुमच्या हातामध्ये असेट्स आहेत, जे विदिन इयर तुमच्या हातामध्ये इन्कम देतील, दोज असेट्स आर कॉल्ड करंट असेट। आणि करंट लायबिलिटीज, CL, ही पण एक टर्म येणार आहे। म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला जे काही लायबिलिटीज पूर्ण करायच्या आहेत दॅट कम्स अंडर करंट लायबिलिटीज। LTS, LTU ह्या 2 टर्म सुद्धा येतील आजच्या बोलण्यामध्ये। LTS इज फॉर लॉंग टर्म सोर्स ऑफ इन्कम। ओके, लॉंग टर्म सोर्स ऑफ मनी। ओके, ज्याच्यामध्ये तुमचं लोन्स आलेत, ओनर्सचं कॅपिटल जे लॉंग पिरियडसाठी कंपनीकडे असतं किंवा बिझनेससाठी अवेलेबल असतं। देन देर इज कॉल्ड LTU, लॉंग टर्म युजेस और लॉंग टर्म युजेस ऑफ युअर मनी। त्याच्यामध्ये मग तुम्ही तो पैसा जो आलेला आहे तो कशासाठी वापरला, लँडसाठी वापरला, प्लांटसाठी वापरला, फॅक्टरीसाठी वापरला, वगैरे। STS आणि STU, शॉर्ट टर्म सोर्स ऑफ फंड अँड शॉर्ट टर्म युजेस ऑफ फंड। सिमिलरली ओनली फॉर शॉर्ट टर्म, दॅट मीन्स फॉर 1 year। ओके, नाव आता त्याला सुरुवात करूया। हा जो पहिला आहे, आणि हे सिक्वेन्शियली आहे, पहिला चॅप्टर दुसऱ्याशी रिलेटेड आहे, दुसरा तिसऱ्याशी रिलेटेड आहे। तो फर्स्ट चॅप्टर इज 2 golden rules of finance. 2 golden rules of finance. Now what are these golden rules? The rule number 1 is that before you invest anything, whether in company or in a bank or in FD or anywhere, the cost of that capital, that the earning from that investment should be more than cost of the capital. एक सोपं एक्झाम्पल घेऊयात। फॉर एक्झाम्पल, मला कोणाला तरी पैसे उधार द्यायचे आहेत, एक लोन म्हणून द्यायचे। ओके, माझ्याकडे 10,000 रुपये आहेत। ओके, हे मी त्याला 10,000 रुपये लोन द्यायचं, पण मग माझं याच्यामध्ये कॉस्ट काय माझ्या या 10,000 रुपयाची। सिम्पल वर्ड्समध्ये, जर हे 10,000 रुपये मी बँकेमध्ये ठेवले तर मला किती इंटरेस्ट मिळेल, लेट अस से 7%।
तर मी जेव्हा समोरच्याला हे लोन म्हणून देईल तेव्हा माझ्या कॉस्ट ऑफ कॅपिटलपेक्षा ते मला इन्कम जास्त असायला हवं. म्हणजे काय, 7%पेक्षा मला ते इन्कम जास्त असायला हवं. सो दिस इज द बेस लाईन. 7%पेक्षा वर असेल तरच मी त्याला लोन द्यायचं, अदरवाईज नाही. सो कॉस्ट ऑफ माय कॅपिटल इज 7%. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो कधीही कुठे इन्व्हेस्ट करू नका अनलेस दॅट इन्कम जनरेटेड इज मोर दॅन कॉस्ट ऑफ युअर कॅपिटल. दिस इज फर्स्ट गोल्डन रूल अप्लिकेबल टू बिझनेस, अप्लिकेबल टू पर्सनल फायनान्स. व्हॉट इज सेकंड गोल्डन रूल ऑफ फायनान्स? तो असा आहे की देर आर असेट्स अँड देर आर लायबिलिटीज. ओके, युअर असेट्स आर जनरेटिंग अ इन्कम. ओके, अँड लायबिलिटीज आर डिमांडिंग अ मनी. फॉर एक्झाम्पल, मी फॅक्टरी टाकली तर माझ्या फॅक्टरीमधनं मी जे काही इन्व्हेस्टमेंट करेल त्याचं जे येणारं इन्कम आहे रेग्युलर इन्कम, ओके, दॅट शुड कम फर्स्ट बिफोर आय पे टू माय लायबिलिटी. बँकेचं कर्ज असेल, त्याचा माझा हप्ता असेल, तो हप्ता मला कधी गेला पाहिजे? जर माझं